सलमान खान घर गोळीबार प्रकरणी 15 ते 20 टीम आता तैनात करण्यात आलेल्या आहेत. हाती आलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार तपास सुरू आहे आणि गोळीबारासाठी वापरलेली 7.65 mm बोर पिस्तूल सुद्धा हे समोर आलेलं आहे आणि पोलिसांकडून एक जिवंत काडतूस घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राबाहेर सुद्धा पोलीस तपास आता सुरू करत आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी काय माहिती दिली आहे ती पाहूया. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी. प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेरून गोळीबार झाल्याच्या नंतर पोलिसांचा तपास या संदर्भात सुरू आहे. पोलिसांचा तपास कशा प्रकारे सुरू आहे, घटना काय घडलेली आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत डीसीपी सर आहेत, रासेल रोशन सर. सर, कशा प्रकारे ही घटना आहे ती घडलेली आहे? कारण याआधी देखील 2022ला अशा प्रकारची घटना घडल्यानंतर सलमान खान यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली होती आणि आजची घटना आज सकाळी 5 वाजेची घटना आहे. दोन क्रिमिनल्स बाईकवर होते. त्यांनी हवेत फायरिंग केले आणि त्यानंतर बाईकवर पळाले. तर त्याप्रमाणे FIR दाखल झालेले आहे. ते प्रोसेस चालू आहे आणि त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी आम्ही मोर दॅन 15 टीम ते लावलेले आहे आणि जे काही अँगल्स आहे ह्यामध्ये ते सगळे कोणातून आम्ही इन्व्हेस्टिगेशन करीत आहोत.